झालं असं की तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये. आज आहे मकर संक्रांत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्ही म्हणत असाल कसा बोला तर कमेंट मध्ये नक्की बोला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप ब्लॉकबस्टर राहणार आहे, कारण आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला काढायचे आहेत बटाटे. त्यामुळे आजच्या ब्लॉग मध्ये खूप मजा आणि खूप कॉमेडी असणार आहे. त्यामुळे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर फायनली मित्रांनो, आपल्या रानात आलेला आहे बटाटे काढण्यासाठी ट्रॅक्टर. तर दाखवतो तुम्हाला कसला आहे ट्रॅक्टर. तर मित्रांनो, बघू शकता काका आले ट्रॅक्टर घेऊन आणि ते जोडीत येत यंत्र. काय म्हणते त्याला? ट्रॅक्टर यंत्र, बटाटा यंत्र. आता हे खराब बटाटा काढण्याचं यंत्र असं म्हणते त्या यंत्राला. लागेल का? चांगला हे चांगला आमचे पप्पा. सगळं तसंच बावील ह्यात हे कुठे नाही ते काम आहे. ते काका जोडीत येत, त्यांना काहीतरी खोल फिटिंग आणि यंत्र लावित. शिरूरला काय बटाटा पप्पाचं आणि त्या काकांचं काहीतरी बोलणं चालू आहे. पूर्ण असं बेड भिजलेलं आहे. तिथून इथं कांदा जास्त, तुमच्याकडे बटाटे जास्त आहे. तर मित्रांनो, रानामध्ये गेलो होतो. तुम्ही सगळ्यांनी ट्रॅक्टर बघितला असन. ट्रॅक्टर खूप लहान आहे पण कामाचं आहे. हे असल्या कामाला ते काका म्हणले मोठं ट्रॅक्टर आहे ते जमत नाही, म्हणून बारकस ट्रॅक्टर, किती पण असू द्या बटाटे, बारकस ट्रॅक्टर वापरतात. बघू शकता ट्रॅक्टरने असे पाठ पाडलेले आहेत आणि बटाटे बाहेर पडत आहेत. बघा, हे बटाटे बाहेर पडत आहेत. तिकडे ट्रॅक्टर चालू आहे आणि इकडे पप्पाने हे बटाटे गोळा करीत आहेत. तर मित्रांनो, स्टार्ट केलेलं आहे काकांनी. बटाटे यंत्र चालू केलेलं आहे रानामध्ये. बटाटा काढण्याचं यंत्र. अर्धे बटाटे काढून झालेले आहेत आणि गोळा करून झालेले आहेत. आणि इकडे बघू शकता, हे जे जास्तच माती लागली होती बटाट्यांना, चिखल, ते वेगळे बाजूला ठेवलेले आहेत वेगळ्या. आणि हे जे चांगले बटाटे आहेत हे वेगळ्या बाजूला ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, सगळ्याच्या पुढे नंबर 1 ला माझीच पात आहे. तर मित्रांनो, नंबर 1 ला पाठ धरून पाठ लावून आलेलो आहे मी. हे होती माझ्या पात्याची शेवटची पाटी. हे बघू शकता, बाकीचे तर चालूच आहेत काढायला. तुम्ही म्हणत असाल हा बटाट्याचा पाला आहे जो का टाकलेला आहे. मित्रांनो, ह्याला उन्हामुळे डाग पडतात. बघू शकता, काही काहींना पडल्यात, तिकडच्यांना नाही पडले, कारण ह्या ते झाकलेला आहे. तर मित्रांनो, हे आता काढलेले बटाटे आहेत, यांच्यावर बी मी हा पाला टाकत आहे. मित्रांनो, जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हे बघा, तुमच्यासाठी दिल काढून आणलाय मी. हे बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बटाटा काढणे दिवस दुसऱ्यामध्ये. आज काढलेले बटाटे हे बघू शकता, त्यावर पात्रात झाकलं होतं ते काढलेलं आहे. आणि आपल्याला आज भरायचे आहेत बटाटे. ते बघू शकता. गोण्या पण आणलेल्या आहेत आपण बटाटे भरायला, आणि पप्पाने तर सुरुवात पण केलेली आहे भरायला. तर लवकरात भरून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, माझ्या मागं बघू शकता, मग इतका मोठा ढीग होता, तो सगळ्या भरलेले आहेत बटाटे. ते सगळे जे ढिगातले बटाटे होते सगळे भरलेले आहेत मित्रांनो. ते बघा मित्रांनो, 1 2 3 4 आणि 4.5 हा सगळ्यात मोठा बटाटा आहे. त्याच्याहून बारका मीडियम बटाटा आहे. त्याच्या गोण्या 1 2 3 भरलेल्या आहेत मीडियमच्या. आणि हे आहे सगळ्यात बारका, म्हणजे चिंगळी माल. हे सगळ्यात बारका बटाटा, त्याची एक पण गोणी नाही भरली, अर्धीच भरली आहे. आणि बघू शकता, डिग संपलेला आहे. आणि तिकडं आहे दुसरा डिग, ते बघू शकता. ते दुसरा डिग भरायला चाललोय मित्रांनो. बघू शकता त्या डिगामध्ये किती गोण्या भरत्या ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आता चाललेलो आहे मी भरायला. ह्या आणि त्या 2 डिगामध्ये 20 गोण्या झाल्या आहेत आणि तिसरा डिग भरीत आहेत मित्रांनो. इकडे बघू शकता मित्रांनो, ते बघा तिसरा
तर मित्रांनो बघू शकता सगळ्या गोण्यामध्ये बटाटे भरून झालेले आहेत आणि 2 गाड्या पण आलेल्या आहेत आणि गाड्यांमध्ये माल भरायला चालू आहे. बघू शकता ड्रायव्हर काका आणि दादा आणि पप्पा सगळे गाडीत माल लोड करून घेत आहेत. पण मित्रांनो मोठी गाडी तर निघली पण बारकी गाडी फसली मित्रांनो. ती कशी फसली तर आम्ही सकाळी गव्हाला पाणी दिलं होतं मित्रांनो, त्यामुळे फसली. मग काय मित्रांनो त्या गाडीला वायर लावला आणि त्या फसलेल्या गाडीला वायर लावला आणि ओढलं तर काय मित्रांनो वायरच तुटला आणि ह्या वेळेस काम नाही जमलं मित्रांनो. मग पप्पा म्हणले त्या गाडीतल्या गोण्या खाली करा आणि मग गाडीने वळा. मग नंतर ड्रायव्हर काकांनी सगळ्या गोण्या खाली टाकल्या. मग काय आणली ना काकांनी थार, मग त्या थारला बांधला वायर पण मित्रांनो वायरच तुटला. या वेळेस पण काम जमलं नाही. 1 पदरी वायर आणि तर काम नाही झालं. मग 4 पदरी वायर लावला मग निघली मित्रांनो गाडी आणि ह्या वेळेस काम झालं मित्रांनो. बरोबर 8:30 वाजता मित्रांनो गाडी निघली. मग आम्ही खूप खुश झालो. मग काय मित्रांनो त्या गाडीतून बाहेर काढलेल्या गोण्या परत गाडीत टाकल्या आणि ड्रायव्हर काकांनी रस्सी जाम बांधली. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.